Okay, good morning students. In last lecture we solve our unit test first question paper. Now in this lecture we learn subtraction with borrowing. हाँ, जो बहुत से हमारे स्टूडेंट्स है उनको कुछ डिफिकल्टीज आ रही है उसे हम अब क्लियर कर देंगे. ओके, नाउ सी ऑन ब्लैक बोर्ड. See these numbers 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. ओके, आपके मैथ्स में जो भी नंबर्स आते हैं, ये जो 10 नंबर्स है लाइक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, इसी नंबर से बनते हैं नंबर. सब कौन सा भी नंबर ले लो, इसी नंबर से आपके नंबर्स बनते हैं. ओके, अगर इसका सिंगल नंबर लेके अगर इसको हम देख लेंगे तो सबसे कम मतलब सबसे कम वैल्यू जो जिस नंबर की आती है वो है 0. ओके, सबसे कम वैल्यू मतलब स्मॉलेस्ट नंबर इज 0. हाँ, उससे थोड़ा बड़ा नंबर आता है 0 से भी बड़ा 1, उससे भी बड़ा 2, then 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. 9 it's a biggest number of single digit number. सिंगल डिजिट नंबर में ये 0 सबसे स्मॉल है एंड 9 इज अ बिगर नंबर. हाँ, ये पहले ध्यान में रखो, सबसे स्मॉल नंबर है 0. और मैथ्स में हम मैंने बार बार आपको बताया है कि स्मॉल नंबर में से बिगेस्ट नंबर, स्मॉलर नंबर में से बिगर नंबर माइनस नहीं होता है. यानी कि आप 0 में से 1 माइनस नहीं कर सकते, लेकिन 1 में से 0 माइनस हो सकता है. मतलब अगर 1 माइनस 0 इसका आपको आंसर चाहिए, 1 में से अगर 0 मतलब कुछ भी नहीं निकाला तो बचेगा कितना, 1 ही बचेगा. ओके, अगर आप 9 में से 0 माइनस करोगे, 9 माइनस 0, तो आपका आंसर आएगा 9. लेकिन आप 0 माइनस 9, 0 माइनस 9, 0 में से आप माइनस नहीं निकाल सकते. क्यों नहीं निकाल नहीं सकते? क्योंकि वहां पे 0 है, मतलब कुछ भी नहीं वहां उसमें से आप 9 नहीं निकाल सकते. हाँ, मैं आपको यही बताना चाहता हूं, हेच तुम्हाला सांगायचे की लहान संख्येतनं स्मॉलर नंबर मधनं बिगर नंबर मायनस होत नाही. तेच ऍप्लिकेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करायचे. आता बघा, सी for example 12 minus 11, it's a without borrowing over subtraction. Now see 2 minus 1, it's a very simple 2 minus 1. हाँ, 2 में से आपको 1 2, ओके, 2 0 में से आपको 1 माइनस करना है, यानी कि एक मैंने माइनस कर दिया या इरेज कर दिया, तो रिमेनिंग कितना बचा, 1. सो हियर आई एम राइटिंग 1. Now 1 minus 1. Next 1 minus 1 it's a 0. हाँ, एक यहाँ पे सर्कल था, हाँ, वो भी इरेज कर दिया, निकाल दिया, तो रिमेनिंग कितना बचा, 0. सो आंसर इज 1. अब ये विदाउट बोरोविंग ओवर है. अब हम विथ बोरोविंग ओवर ये 3 से 4 एग्जांपल्स सीखेंगे. ओके, नाउ नेक्स्ट एग्जांपल मैं लेता हूं 2 डिजिट नंबर 81 माइनस 65. ओके, 81 minus 65. Now see, 81 it's a bigger number and 65 it's a smaller number. So 81 में से 65 माइनस हो सकते हैं. ओके, वो कैसे देखते हैं हम. अब हमें पहले यूनिट प्लेस का जो है वो सब्सट्रैक्शन करना है, उसके बाद उसके लेफ्ट साइड का 10 प्लेस का सब्सट्रैक्शन करना है. जब हम सब्सट्रैक्शन करते हैं तो स्टार्ट फ्रॉम आवर राइट साइड से हम लेफ्ट साइड तक सब्सट्रैक्शन ये करते हैं. ओके, नाउ सी ऑन ब्लैक बोर्ड. अब देखो, फर्स्ट हमको करना है यूनिट प्लेस में से यूनिट प्लेस जो है उसको हम पहले सब्ट्रैक्ट करेंगे. यूनिट प्लेस में से नीचे वाला 65 वाला यूनिट प्लेस ही. नाउ सी हियर on unit place here 1 and here 5.
इन 81 ऑन 81 मध्ये युनिट प्लेस वरती 1 आहे आणि 65 जो नंबर आहे त्याच्यामध्ये युनिट प्लेस वरती कोणता नंबर आहे 5. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 1 इज अ स्मॉलर नंबर अँड 5 इज अ बिगर नंबर. बिफोर दैट वी लर्न स्मॉलर नंबर में से बिगर नंबर माइनस नहीं होता है. लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होत नाही म्हणजे ती सबट्रॅक्ट करता येत नाही. मग काय करायला लागेल आपल्याला बॉरोइंग ओव्हर म्हणजे काय करायचं त्याच्या शेजारच्याची हेल्प घ्यायची. आता 1 चा शेजारी कोण आहे त्याची आपण हेल्प घेऊया. बघा आता इथे याची हेल्प घ्यायची. 1 मधनं 5 मायनस होणार नाही मग हेल्प घ्यायची 8 ची आपल्याला. मग इथे रिमेनिंग किती राहणार आहे बघा 8 हा जर आपण कट केला त्यातला 1 आपण शेजारच्याला ट्रान्सफर करतोय. मग 8 मधनं जर 1 मायनस झाला तर इथे रिमेनिंग किती राहतील 7 आणि इकडे किती 1 इथे ट्रान्सफर केला आपण लिहिला आपण त्याच्या डोक्यावरती 1 आणि हा 1 ऍज इट इज याने 1 ट्रान्सफर केलेला आहे इथे आणि हा ऍज इट इज 1 आपल्याला इथे लिहायचा आहे त्याच्या राईट साइडला. ओके डन. आणि हा 1 मग आपण खोडून टाकायचा आहे. डन. 8 मधनं 1 मायनस केला तो इथे लिहिला आणि हा 1 जो आहे ऍज इट इज आपण त्याच्या शेजारी उजव्या बाजूला युनिट प्लेस वरती लिहिला. आता बघा तुम्हाला 11 आणि 5 याच्यामध्ये कोणता बिगर नंबर आहे तर 11 इज बिगर अँड 5 इज स्मॉलर. सो नाव वी सबट्रॅक्ट 5 फ्रॉम 11. आता 11 मधनं आपण 11 मधनं 5 मायनस करू शकतो. ओके नाव सी मी सर्कल्स काढले छोटे 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. ओके आता आपल्याला मायनस किती करायचे 11 मधनं 5. सो मी 5 मायनस करतोय. सी 1 2 3 देन 4 and 5. आता रिमेनिंग किती राहिले 1 2 3 4 5 and 6. So our answer is 6. Okay, it's a very simple. Now next 7. आता इथे 8 मधनं 6 मायनस करायचे का नाही कारण 8 मधनं ऑलरेडी आपण 1 त्याच्या शेजारी युनिट प्लेस वरती जो ट्रान्सफर केला होता त्यामुळे ते रिमेन राहिलेत 7. त्यामुळे आपण 8 वरती काय केलं 8 कट केलेला आहे इथे रिमेन केलं 7. मग 7 मायनस 6 7 मधनं 6 मायनस केल्यावरती आन्सर किती राहतं 1. ही काय झाली बॉरोविंग ओव्हरची सबट्रॅक्शन. व्यवस्थित लक्षात घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण सेम 2 डिजिट नंबरचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 50 मायनस 32. दोन्ही 2 डिजिट नंबर आहेत युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस. आता बघा 50 50 अँड 3 2 हे मायनस करायचे आपल्याला. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 0 इज अ स्मॉलेस्ट नंबर. सर्वात लहान संख्या कोणती असेल तर ती 0 आहे. मग 0 मधनं 2 मायनस होणार आहेत का नाही. 0 मधनं 2 मायनस होत नाही पण 2 मधनं 0 मायनस होतात. 2 मायनस 0 आन्सर इज 2 बट 0 मायनस 2 मायनस होत नाही हे लक्षात घ्या. ओके नाव सी. आता आपल्याला काय करायला लागेल मग शेजारच्याची हेल्प घ्यायची. त्याच्या शेजारी कोण आहे 5. 5 ने 1 इकडे ट्रान्सफर केला तर इथे रिमेन राहतील 4. हा 1 ट्रान्सफर केला. ओके अँड हिअर हा 0 ऍज इट इज लिहिला इथे. मग युनिट प्लेस वरती नंबर कोणता झाला आता 10. आता 10 मधनं 2 मायनस होतील का येस 10 मायनस 2 करायचे. 10 मायनस 2 आन्सर इज 8. 10 मधनं 2 मायनस केले आन्सर इज 8. अँड नाव 4 मायनस 3. आता 5 मधनं मायनस करायचे का आपल्याला नो बिकॉज 5 मधनं 1 ऑलरेडी आपण इकडे 0 ला हेल्प देण्यासाठी जो दिला होता त्याच्यामधनं मायनस झाला म्हणून रिमेन किती राहिले फक्त 4. मग 4 मायनस 3 आन्सर इज 1. आन्सर इज 18. ओके डन. या पद्धतीने तुम्हाला बॉरोविंग ओव्हर सॉल्व्ह करायचे आहे. ओके हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या तुम्ही. आता मी 3 डिजिट नंबर सबट्रॅक्शनची सॉल्व्ह करतो. 3 डिजिट नंबर. नाव
एक एक्झाम्पल घेतो 3 डिजिट नंबरचं आणि ते बघा. नाव सी 830 minus 252. Okay, 830 minus 252. Okay, 830 is a bigger number than 252. 252 पेक्षा 830 हा बिगर नंबर आहे म्हणून यातनं हा मायनस होईल. पण आता यांची युनिट प्लेस मधनं मायनस होतील का किंवा टेन्स प्लेस मधनं मायनस होतील का ते आपल्याला बघायचे. आता आपण सॉल्व्ह करूया. सेम हिअर 0 मधनं 2 मायनस होणार नाहीयेत बरोबर. मग आपल्याला काय करायला लागेल, त्याच्या शेजारची हेल्प घ्यायची. त्याचा शेजारी कोण आहे 3. मग 3 मधनं आपण हेल्प घेऊया. 3 रिमेनिंग राहिले 2 अँड हिअर 1 ट्रान्सफर केला आणि 0 ऍज इट इज. ओके, नाव 10 minus 2. Answer is 8. Like same here. Okay. Now इथे किती रिमेनिंग राहिले आता 2. आता परत 2 मधनं 5 मायनस करायचे तुम्हाला. 2 मधनं 5 मायनस होणार आहेत का नाही, बिकॉज 2 हा स्मॉलर नंबर आहे आणि 5 इज अ बिगर नंबर म्हणून 2 मधनं 5 मायनस होणार नाही. मग काय करायला लागेल आपल्याला, परत शेजारच्याची हेल्प. त्याचा शेजारी कोण आहे 8. आता 8 मधनं आपण हेल्प घेऊया. बघा आता इथे राहिले रिमेन 7 आणि आपण 1 इथे ट्रान्सफर केला, इथे झाले 12. 1 ट्रान्सफर केला आणि 2 इज ऑलरेडी हिअर. सो रिमेन नाव 12 minus 5. 12 मधनं तुम्ही आता 5 मायनस करून बघा. सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 लाईन्स ड्रॉ केल्या, त्याच्यामधनं आपल्याला 5 मायनस करायचे. मी 5 मायनस करतो बघा. 1 2 3 4 अँड 5. आता रिमेन किती राहिल्या 1 2 3 4 5 6 अँड 7. सो 12 minus 5. Answer is 7. And next 7 minus 2. It's a very simple. Answer is 5. So our final answer is 578. 578. अशा पद्धतीचं बॉर्विंग ओव्हर तुम्हाला आलं पाहिजे व्यवस्थित लक्षात. ओके, 1 2 3 4 हे 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. प्लस एक्स्ट्रा तुमच्या मनाने. ओके, बाय युअर ओन. 4 प्लस बाय युअर ओन म्हणजे तुमच्या मनाने अजून 10 एक्झाम्पल्स बॉर्विंग ओव्हरचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. 10 एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या मनाने 2 डिजिट किंवा 3 डिजिट कुठलेही 10 एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व्ह करायचे आणि व्हॉट्सअप वरती त्याचा फोटो सॉल्व्ह करून पाठवायचा आहे बॉरोविंग ओव्हरचा. ओके, मी चेक करेल. तरी पण बरेच जण जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर मी पुन्हा एक त्याच्यावरती अजून एक लेक्चर आपण बॉरोविंग ओव्हरचं घेणार आहोत. नाव सॉल्व्ह दिस. ओके, थँक्यू.